नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण 26 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडींचा अभ्यास इथं करणार आहोत. तर लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. बघा मित्रांनो, काल आपलं लेक्चर झालं नव्हतं. एक दोन दिवसापासून माझी तब्येत थोडी ठीक नाहीये, त्यामुळे लेक्चर जे आहे तर ते रेग्युलर झाले नाही. पण जसं मला बरं वाटतंय तसं मी लेक्चर घेण्याचा प्रयत्न करतो. तर आजच्या लेक्चरमध्ये बघा 25 डिसेंबर आणि 26 डिसेंबरच्या चालू घडामोडी कव्हर केल्या जातील. आजचे जे 12 क्वेश्चन असणार आहे तर 12 पैकी मित्रांनो 4 ते 5 क्वेश्चन असे असतील की जे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी आपली कंबाईन गट ब पूर्व परीक्षेसाठी जी विजेता बॅच 1 आहे, ठीक आहे, तर या बॅचचे ऍडमिशन सुरू आहे. 499 रुपयाची फी आहे. 28 तारखेला या बॅचची फी जी आहे ती 999 रुपये होणार आहे. तर ऍडमिशन घ्यायचं असेल तर आताच घेऊन टाका. त्याचबरोबर जर बघितलं तर आता आपण कंबाईन साठी विजेता बॅच 2 सुरू करत आहोत. हिची विद्यार्थी लिमिट जी आहे ती फुल होत आलेली आहे. आता तुम्हाला जर दुसरी बॅच घ्यायची असेल परत ही स्टार्टिंग पासून सुरू होणार आहे. 28 डिसेंबर पासून याची सुद्धा लेक्चर आम्ही सुरू करतोय. तर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर घेऊ शकता तुम्ही. बरोबर 35 दिवसांचा कालावधी असणार आहे. आपली परीक्षा 2 फेब्रुवारीला आहे. ठीक आहे. तर 28 डिसेंबर ते 2 फेब्रुवारी अशा या कालावधीसाठी ही बॅच असेल. त्याचबरोबर जर बघितलं तर ख्रिसमस स्पेशल ऑफर आहे बघा मित्रांनो, याचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता. राज्यसेवेची फाउंडेशन बॅच 10,000ची तुम्हाला 5,000 मिळेल. कंबाईन फाउंडेशन बॅच 8,000ची 3,999 ला मिळेल. कंबाईनची यशवंत बॅच आहे तर ती 1,500ला. कंबाईन विजेता बॅच ऑफर मध्ये सुरू आहे 500 रुपयाला. पोलीस भरतीची 500 रुपयाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच. एनसीआरटीची बॅच 999, स्टेट बोर्डची बॅच 999, ऑल इन वन जी बॅच 999 फी आहे सध्या तर ती 799 केलेली आहे. ठीक आहे. सब्जेक्ट वाईज बॅच जवळपास आपण 499 फी केलेली आहे. तर या कमी झालेल्या फीचा लाभ घ्या. हे ऑफर जी ती आज रात्री 12 पर्यंत असेल. आम्ही काल रात्री 12 पर्यंतच ठेवली होती पण आपण हिला आजच्या दिवस एक्सटेंड केलेला आहे. ठीक आहे. तर अभ्यास मित्राच्या नोट्स पॅक सुद्धा आहे, तो तुम्ही परचेस करू शकता. ज्यामध्ये आज एक नवीन नोट्स ऍड होणार आहे ते म्हणजे 2025च्या करंट अफेअर्सचं इयर बुक. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. या बॅचची इन्फॉर्मेशन तर मी तुम्हाला सांगितली. त्याचबरोबर कंबाईन पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज आहे आपल्याकडे, फाउंडेशन बॅचेस आहे. आता या सगळ्या बॅचेसवर जवळपास स्पेशल ऑफर सुरू आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला आपला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण या लेक्चरची पीडीएफ मिळाली, इंस्टाच्या पेजवर अभ्यास विषयक रील्स मिळेल. सुरुवात करूया आजचं सेशन 26 डिसेंबर रोजीच्या चालू घडामोडी. बघा मित्रांनो, पहिलाच क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जे तर त्याचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे तर व्ही रामा सुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे. तर व्ही रामा सुब्रमण्यम हे कोण आहे? तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहे. आता पहिले जर बघितलं तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो होता तर त्याचे अध्यक्ष फक्त आणि फक्त सरन्यायाधीशच असायचे. कोण असायचे? सरन्यायाधीश. पण आपण जर बघितलं यामध्ये 2019 मध्ये एक विधेयक मांडण्यात आलं आणि थोडेफार चेंजेस करण्यात आले. त्या चेंजेसनुसार जर आपण बघितलं तर जो काही राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे तर त्याचे अध्यक्ष सरन्यायाधीश त्याचबरोबर माजी सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीश सुद्धा होऊ शकतात. ही तरतूद त्यामध्ये टाकण्यात आली. मग आपण बघतो की सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही सुब्रमण्यम हे सर्व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष बनले आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली तर त्यांनी अरुण कुमार मिश्रा यांची जागा घेतली आहे. आपण जर बघितलं तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगायचंय की एक घटनात्मक संस्था आहे की वैधानिक संस्था आहे, वैधानिक आहे की घटनात्मक आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, ठीक आहे, घटनात्मक आहे की वैधानिक आहे, हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 5 इतर सदस्य असतात. आता अध्यक्ष आणि सदस्य जे आहे तर ते एका कमिटी मार्फत नियुक्त केले जातात. त्या कमिटीमध्ये कोण कोण असतात तर त्या कमिटीचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. त्याचबरोबर त्या कमिटीमध्ये इतर 5 मेंबर असतात जसं की होम मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री, त्याचबरोबर लीडर ऑफ ऑपोजिशन मग तो लोकसभेतला पण आणि राज्यसभेतला पण, लोकसभेचे अध्यक्ष आणि आपण जर बघितलं तर राज्यसभेचे उपसभापती. हे यावर क्वेश्चन आपल्याला मागे राज्यसेवेमध्ये विचारून झालेला आहे. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, भविष्यातही आपल्याला यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यानंतर रिसेंटली नियुक्त करण्यात आलेले काही अध्यक्ष बघूया.
बघा मित्रांनो, त्या अगोदर एक गोष्ट सांगायची राहिली होती, राष्ट्रीय मानवाधिकार दिवस जो आहे तो 10 डिसेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो. तर 10 डिसेंबरला राष्ट्रीय मानवाधिकार दिन असतो. यानंतर आता रिसेंटली नियुक्त झालेले काही महत्वाचे अध्यक्ष जसे की सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसचे नवीन अध्यक्ष रवी अग्रवाल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष मनोज जैन, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष नोएल टाटा, भारतीय मोटर्सचे अध्यक्ष इटारू ओहतानी, इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष अभ्युदय जिंदाल, इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ, कितवे अध्यक्ष ते 10वे अध्यक्ष. यानंतर जर बघितलं तर स्टाफ सिलेक्शन कमिशनचे अध्यक्ष एस गोपालकृष्णन, यूपीएससीचे नवीन अध्यक्ष आहे प्रीती सुदान, ठीक आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहे मोहसिन नकवी, आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष आहे जय शहा, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पंगारिया, भारतीय विमा महामंडळ म्हणजे LIC चे नवीन अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती, नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कलिकेश नारायण सिंहदेव. यानंतर दुसरा इथं क्वेश्चन आहे, डिसेंबर 2024 मध्ये भारतातील पहिला बायो बिटुमेन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन कुठे झालं? तर बघा मित्रांनो, हे बिटुमेन काय असतं तर ते आपण समजून घेऊया. जेव्हा क्रूड ऑइल तयार होतं, क्रूड ऑइल म्हणजे आपण म्हणूया की जेव्हा जे काही तेल आहे, ठीक आहे, पेट्रोल डिझेल, ठीक आहे, पेट्रोल डिझेल रॉकेल, हे तेलाची निर्मिती जेव्हा केली जाते तर त्यामधून एक आपण म्हणूया वेस्टेज म्हणून एक पदार्थ बाहेर पडतो, त्याला बिटुमेन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बिटुमेन. तर बिटुमेन म्हटलं जातं. तर हा जो बिटुमेन असतो याचा मोस्ट ऑफ द वापर जो आहे तर तो रोड बनवण्यासाठी होत असतो. कशासाठी? तर रोड बनवण्यासाठी होत असतो. मग आपण जर बघितलं तर आपल्या देशात या बिटुमेनचं उत्पादन हवं तितकं होत नाही. मग आपल्याला याची आयात करावी लागते. काय करावी लागते? आयात करावी लागते. मग आपण जर बघितलं त्यावर सोल्युशन म्हणून CSIR नावाची संस्था तुम्ही ऐकली असेल, ठीक आहे, त्याच्या पहिल्या महिला अध्यक्ष नल्लाथंबी क्लाईसेल्वी. तर या संस्थेने काय केलं, अलीकडे बायोबिटुमिनचा शोध लावला. म्हणजे आपलं जे काही शेतामध्ये गहू काढल्यानंतर किंवा तांदूळ काढल्यानंतर खाली जे काही पालापाचोळा असतो तर त्यापासून बायोबिटुमिन तयार केलं जाणार आहे. आणि आता ते बायोबिटुमिन तयार करण्यात आलेले आणि त्यापासून जो पहिला रोड बनलेला आहे तर तो मनसर नागपूर या ठिकाणी बनलेला आहे. हा रोड जो आहे तो NH44 चा पार्ट आहे. ठीक आहे, महाराष्ट्रात हा पहिला रोड बनवलेला आहे ज्याचं उद्घाटन नितीन गडकरीजी यांनी केलेलं आहे. तर बिटुमिन तुम्ही बघू शकता रोड बनवण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. काय आहे बिटुमिन मी तुम्हाला सांगितलं. आता भारतातील पहिली गोष्ट होती त्यामुळे बाकी सुद्धा चर्चेत असणाऱ्या पहिल्या गोष्टी बघून घेऊया. लक्षद्वीप मध्ये शाखा उघडणारी भारतातील पहिली खासगी बँक HDFC बँक. त्यानंतर भारतातील पहिला सरकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म सी स्पेस कोणाचा आहे तर केरळ सरकारचा आहे. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोणती कंपनी बनवत आहे तर BEML. ठीक आहे, भारत इलेक्ट्रॉनिक्स मूव्हर्स लिमिटेड असं हिचं फुल फॉर्म आहे. भारतातील पहिला 155 मिलीमीटरचा स्मार्ट बारूद कोण बनवतोय तर IIT मद्रास. पूर्व भारतातील पहिला अपंग विद्यापीठ कुठं स्थापन केलं जातं तर झारखंडमध्ये. TCS आणि कोणती IIT मिळून भारतातील पहिलं क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजर जे आहे तर ते विकसित करत आहे तर TCS आणि IIT बॉम्बे मिळून विकसित करत आहे. कोणत्या भारतीय कंपनीने जगातील पहिलं 3D प्रिंटेड स्पेस रॉकेट इंजिन विकसित केलं तर अग्निकुल कॉस्मॉस, जी कंपनी चेन्नईमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे ओपन झाला नवी दिल्ली या ठिकाणी. युनेस्कोच्या यादीत भारतातील पहिलं साहित्य शहर कोणतं शहर बनलेलं आहे तर ते बनलेले कोझिकोडे केरळ. यानंतर पुढे जाऊया. बघा तिसरा आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, गुड गव्हर्नन्स डे जो आहे 2024 तो कधी सेलिब्रेट करण्यात आला तर गुड गव्हर्नन्स डे 25 डिसेंबरला सेलिब्रेट करण्यात येतो. 25 डिसेंबर जो आहे तो भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस जो आहे तर तो 25 डिसेंबर 1924 ला त्यांचा जन्म झाला होता. म्हणजे आपण जर बघितलं जवळपास त्यांचा जन्म होऊन 100 वर्ष पूर्ण झालेले, म्हणून त्यांच्याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहे तो गुड गव्हर्नन्स डे शी संबंधित येऊ शकतो. तर 25 डिसेंबरला गुड गव्हर्नन्स डे म्हणून सेलिब्रेट केलं जातं, ज्याला आपण मराठीत सुशासन दिन असं म्हणतो. या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती दिवस आहे. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर या ठिकाणी झाला होता. ठीक आहे, या वर्षीची थीम होती प्रशासन गाव की ओर. थीम काय होती? प्रशासन गाव की ओर. आपण जर बघितलं तर अटल बिहारी वाजपेयी यांना 2015 मध्ये भारतरत्न, 1992 मध्ये पद्मविभूषण
आणि लोकमान्य टिळक पुरस्काराने 1994 मध्ये सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन द्वारे ज्युनियर वर्ल्ड कप जो आहे 2025 चा, तो प्रथमच कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? तर इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन मार्फत जो काही ज्युनियर वर्ल्ड कप होणार आहे 2025 चा शूटिंगचा, तर तो भारतात आयोजित केला जाणार. कुठं? तर पहिल्यांदाच भारतामध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे. तर लक्षात ठेवा, ज्युनियर वर्ल्ड कप जो आहे शूटिंगचा, तर तो फर्स्ट टाइम भारतामध्ये होणार आहे 2025 मध्ये. बघा मित्रांनो, IISF बाबत जाणून घेऊया. इंटरनॅशनल शूटिंग फेडरेशन जे आहे, ठीक आहे, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन जे आहे, तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ जे त्याविषयी जाणून घेऊया. 1907 ला स्थापना, म्युनिक जर्मनीमध्ये मुख्यालय आहे, अध्यक्ष आहे लुसियानो रॉसी आणि सदस्य देश आहे 149 देश. त्यानंतर बघा मित्रांनो, पाचवा क्वेश्चन आहे, वॉल स्ट्रीट जर्नल द्वारे भारतातील कोणत्या राज्याला 2025 साठीचा जागतिक गंतव्य स्थानापैकी एक म्हणून ओळखले गेले आहे? तर बघा मित्रांनो, वॉल स्ट्रीट जर्नल द्वारे भारतातील मध्य प्रदेश जे राज्य आहे, मध्य प्रदेश, तर त्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून त्याची नोंद करण्यात आलेली आहे. तर हे जे वॉल स्ट्रीट जर्नल आहे, ठीक आहे, अमेरिकन जे वॉल स्ट्रीट जर्नल आहे, तर त्याने बऱ्याचशा ठिकाणांना काय म्हणून घोषित केलं, एकच मिनिट, सॉरी, तर त्यांनी बऱ्याचशा ठिकाणांना ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून घोषित केलं. त्यापैकी एक ठिकाण आहे मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेशमध्ये बघा खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, जसं की स्मार्ट, आपण जर बघितलं इंदोर सारखं स्वच्छ शहर आहे, त्याचबरोबर सगळ्यात जास्त व्याघ्र प्रकल्प तिथे आहे, सगळ्यात जास्त राष्ट्रीय उद्यानं तिथे आहे. तर आपल्याला एक वेगळी आगळी वेगळी ओळख जी आहे ती मध्य प्रदेशने आपली निर्माण केलेली आहे. म्हणून त्याला ग्लोबल डेस्टिनेशन जे काही निवडण्यात आले जगभरातून, तर त्यापैकी एक मध्य प्रदेश सुद्धा आहे. मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली. राजधानी भोपाळ आहे. मोहन यादव मुख्यमंत्री आहे. मंगूभाई पटेल राज्यपाल आहे. 29 लोकसभेची जागा, तर 11 राज्यसभेच्या आहे आणि 230 विधानसभेच्या जागा मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राची सीमा लागून आहे. 8 जिल्हे जे महाराष्ट्राचे ते मध्य प्रदेश सोबत सीमा लागलेली. सगळ्यात जास्त सीमा महाराष्ट्राला मध्य प्रदेशची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र व्यतिरिक्त मध्य प्रदेशला गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानची सीमा आहे. ठीक आहे. आता बाकी राज्य फुल, राज्य प्राणी वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. तुम्हाला PPT मिळून जाणार आहे, तर तुम्ही ती डाउनलोड करून ते वाचून घेऊ शकता. त्यानंतर राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त केंद्र सरकारने ग्राहकांना डार्क पॅटर्न पासून वाचवण्यासाठी कोणता ऍप लॉन्च केलं किंवा कोणता डॅशबोर्ड लॉन्च केला? तर बघा मित्रांनो, तुम्ही लहानपणी ऐकले असेल जागो ग्राहक जागो. आपल्या सोबत जर कोणी एखादा बिझनेसमॅन कोणी दगा वगैरे करत असेल, तर तुम्ही काय करू शकता, तर त्याची कंप्लेंट करू शकता. समजून घ्या. पण त्यामध्ये काय, एक डार्क पॅटर्न काय आहे, तर समजून घ्या, तुम्ही जागो ग्राहक जागो असं सर्च वगैरे केलं, ठीक आहे, आणि कंप्लेंट करायला गेलात, तर बरेचसे नंबर तुम्हाला मिळतील. मग तुम्ही कॉल केला तर तिकडून कॉल येणार, हा तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, मग तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगणार. मग तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सांगितल्यानंतर ते तुम्हाला म्हणणार की आम्ही तुम्हाला एक वकील देतो. मग त्या वकिलीच्या माध्यमातून ते तुम्हाला लुबाडणार. ते जागो ग्राहक जागोवाले नाहीये, ते वेगळेच. याला म्हटलं तर डार्क पॅटर्न. तर यापासून वाचवण्यासाठी सरकारने आता जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्ड यांना लॉन्च केलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व. ठीक आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 24 डिसेंबर 2024 रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन असतो त्या दिवशी, तर त्या दिवशी याचं लॉन्चिंग करण्यात आलेलं आहे. आता बघा, राष्ट्रीय ग्राहक दिन कधी असतो, तर 24 डिसेंबर आताच आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. याची थीम लक्षात ठेवायची, द व्हर्च्युअल हिअरिंग अँड डिजिटल ऍक्सेस टू कंझ्युमर अँड जस्टिस अशी याची थीम होती. सॉरी, व्हर्च्युअल हिअरिंग अँड डिजिटल ऍक्सेस टू कंझ्युमर जस्टिस. बरोबर, मी बरोबरच वाचलं. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, ग्राहक संरक्षण कायदा जो आहे तो कधीचा आहे, ते 1986 चा आहे, ज्यामध्ये 2019 मध्ये बदल सुद्धा करण्यात आलेले आहे. यानंतर बघा मित्रांनो, डिसेंबर 2024 मध्ये युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स तृतीय याने नाईटहुड आणि डेमहुड या ज्या पदवी आहेत त्या कोणाला दिलेल्या आहेत? तर नाईटहुड आणि डेमहुड पदवी जी आहे, तर क्रिस्तोफर नोलन ज्याने ओपनहायमर नावाचा चित्रपट बनवला, तर त्याला नाईटहुड, आणि त्याची जी पत्नी आहे एम्मा थॉमस, तिला डेमहुड या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. मग आपलं उत्तर येणार तर 2 आणि 3 दोन्हीही. यानंतर पुढे जाऊया. डिसेंबर 2024 मध्ये त्रिपुराची राजधानी आगरताळा या ठिकाणी
झालेल्या नॉर्थ ईस्ट काउन्सिलच्या 72व्या पूर्ण सत्राचा अध्यक्ष कोण बनलं? तर नॉर्थ ईस्ट काउन्सिल जी आहे, ठीक आहे, तर तिचं 72वं जे काही सत्र झालं तर त्याच्या अध्यक्षपदी अमित शहा, त्याचा अध्यक्षपद अमित शहा यांनी भूषवलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा 2002 मध्ये सुधारित ईशान्य परिषद अधिनियम 1971च्या तरतुदीनुसार परिषदेच्या बैठका वर्षातून किमान 2दा घेणं आवश्यक आहे. कशाच्या? तर नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलच्या वर्षातून 2दा बैठक झाली पाहिजे, ज्यामध्ये ईशान्य भारताचा विकास जो आहे तर त्या संबंधित माहिती जी आहे ती दिली जाणं गरजेचं आहे. त्यानंतर राष्ट्रीय शेतकरी दिवस जो आहे 2024 तर तो कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर राष्ट्रीय शेतकरी दिवस जो आहे तो 23 डिसेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात आला. 23 डिसेंबर का? तर 23 डिसेंबर रोजी आपण जर बघितलं तर आपल्या देशाचे 5वे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा दिवस जो आहे तर तो सेलिब्रेट केला जातो, राष्ट्रीय शेतकरी दिवस. या वर्षीची थीम होती एम्पॉवरिंग फार्मर्स थ्रू सस्टेनेबल इनोव्हेशन्स. ठीक आहे, लक्षात ठेवायचे आहे. चौधरी चरण सिंह यांना 2024 मध्ये भारतरत्न मिळालेला आहे. ठीक आहे, तर हे सुद्धा मरणोत्तर त्यांना भारतरत्न देण्यात आलेला आहे. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये नेक्स्ट जनरल एटीपी फायनल्स टेनिस टुर्नामेंटचं विजेतेपद पटकावणारा दुसरा सर्वात तरुण चॅम्पियन कोण बनला आहे? ते एक स्पर्धा आहे बघा, नेक्स्ट जनरल एटीपी फायनल टेनिस टुर्नामेंट. ठीक आहे, तर याचं सगळ्यात तरुण व्यक्ती जो आहे ज्याने या स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं होतं तर तो होता जनिक सिन्नर. ठीक आहे, तर सिन्नर याने सगळ्यात तरुण असताना म्हणजे 18 वर्षाचा असताना विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर जेआओ फोन्सेका याने या स्पर्धेचं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे. त्याने अमेरिकेचा लर्नर टीएनचा पराभव करून हे विजेतेपद जिंकलेलं आहे. आपण जर बघितलं सगळ्यात तरुण खेळाडू कोण होता तर जनिक सिन्नर हा सगळ्यात तरुण खेळाडू होता. 18 वर्षाचा असताना त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती. 12वा क्वेश्चन आहे, डिसेंबर 2024 मध्ये उत्तर प्रदेशने कोणत्या राज्य सरकार सोबत एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रम लागू करण्यासाठी सामंजस्य करार केला? तर उत्तर प्रदेश सरकारने मणिपूर सरकार सोबत असा करार केलेला आहे. तर काय आहे एक भारत श्रेष्ठ भारत? तर बघा मित्रांनो, एक भारत श्रेष्ठ भारत म्हणजे राज्य काय करतात तर एकमेकाची संस्कृती समजून घेण्यासाठी एक करार करतात आणि मग तुमची संस्कृती कशी, आमची संस्कृती कशी, ठीक आहे, आणि मग त्यामध्ये काय देवाणघेवाण होऊ शकते याबाबत चर्चा जी आहे ती केली जाते एक भारत श्रेष्ठ भारत मध्ये. तर उत्तर प्रदेशने यापूर्वी जर आपण बघितलं तर अरुणाचल प्रदेश आणि मेघालय सोबत करार केला. आता मणिपूर जे आहे एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत उत्तर प्रदेशने करार केलेलं तिसरं राज्य आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं 31 ऑक्टोबर 2015 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 140व्या जयंतीच्या निमित्ताने आपण एक भारत श्रेष्ठ भारत हा उपक्रम जो आहे तो सुरू केला होता. आता तुमच्यासाठी 2 टेस्ट क्वेश्चन. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले हे तुम्ही सांगायचंय. आणि डिसेंबर 2024 मध्ये भारतातील पहिल्या बायोबिटमिन राष्ट्रीय महामार्गाचं उद्घाटन कुठे झाले हे तुम्हाला सांगायचंय. प्लस हा आयोग कसा आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे का स्टॅच्युटरी हे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. त्याचबरोबर राज्यसेवेची विजेता बॅचचे ऍडमिशन सुरू आहे बघा. त्याचबरोबर जर बघितलं तर विजेता बॅच 2 जी आहे ती लवकरच लॉन्च होत आहे, तर त्या बॅचला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याचबरोबर ख्रिसमस स्पेशल ऑफर आजच्या दिवस आपण एक्सटेंड केलेली आहे, ज्यामध्ये मोठी तुम्हाला फी मध्ये कमी बघायला मिळत आहे. तर ही फी जर बघितली तर आजच्या दिवशी 12 वाजेपर्यंत कमी असणार आहे, तर याचा सगळ्यांनी लाभ घ्या. त्याचबरोबर तुम्ही नोट्स परचेस करू शकता. या नोट्स मध्ये आज 2024-25 इयरबुक जे आहे ते सुद्धा ऍड होणार आहे. ठीक आहे, तर यशवंत बॅच जर 4 महिन्यासाठी तुम्हाला घ्यायची असेल तर लवकरात लवकर घ्या, कारण याची सुद्धा ऍडमिशन फुल होत आलेली आहे. त्याचबरोबर राज्यसेवेसाठी कंबाईनसाठी टेस्ट सिरीज सुद्धा आहे, ज्यामध्ये 10 टेस्ट पेपर आणि त्यांचं एक्सप्लेनेशन असणार आहे. ठीक आहे, हे सगळ्या ज्या बॅचेस तुम्हाला दिसतात त्यावर ऑफर आहे. तुम्हाला आजच्या लेक्चरची पीडीएफ जी या टेलिग्राम चॅनलवर आणि इंस्टावर जर बघितलं तर अभ्यास विषयक रील्स बघायला मिळेल. थांबूया मग आज आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.